महाराष्ट्रात परतीच्या पावसानं केलेल्या नुकसानीच्या भरपाई पोटी राज्य सरकारनं कथितरित्या 10,000 कोटी रुपयांची मदत केली आहे अशी घोषणा केली। प्रत्यक्षात त्या एकूण मदतीचा आकडा मोजला असता त्यात 224 कोटी रुपये कुठेतरी गायब झाल्याचं दिसलं। हे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अत्यंत महत्त्वाचं असं की घोषणा होऊन इतके दिवस उलटले तरी अद्याप अधिकृतरित्या त्या मदतीची कुठलीही सरकारी पत्रकाची प्रसारण व्यवस्था दिसलेली नाही। थोडक्यात जीआरच निघालेला नाही। मला याच निमित्तानं विचारायचंय, आपल्या सोबत विजयराव जाविंदी आहेत। विजयराव, सरकार म्हणतं 10,000 कोटींची मदत आहे। कागदपत्री बघायला गेलं त्यातले 224 कोटी कागदावरच गायब झालेले असतात। प्रत्यक्षात जमिनीवर उतरल्यावर किती हजार कोटींची मदत आहे आणि ती मदत तुटपुंजी आहे असं किशोर तिवारी आधीच सांगून मोकळे झालेले आहेत। त्यामुळे आता मग अपेक्षा काय ठेवायची आहे? मुळात 10,000 कोटीची मदत खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या दारावर पोहोचणार आहे ती किती रुपयांची? विजयराव जावंदिया। बघा, त्यातले 5,500 कोटी रुपये पीक बुडीत आणि घर दुरुस्ती वगैरे याच्याकरता आहेत। आता ही तुटपुंजी मदत आहे, स्वतः किशोर तिवारी मान्य करतात आहेत। त्या दिवशी डॉक्टर बोंडेंनी सुद्धा सांगितलं की 1,14,00,000 हे एकरावरचं पीक बुडालेलं आहे। किशोर तिवारी त्याला हो म्हणत होते, एका चॅनलवर आम्ही होतो तेव्हा। माझाही असा अंदाज आहे की यावर्षी 1 ते 2 कोटी एकरातलं पीक गेलेलं आहे। आणि मी साधा हिशोब सांगतो की शेतकऱ्याचा 15,000 रुपये कमीत कमी खर्च झालेला आहे। आता 15,000 रुपये सरसकट जर 2 कोटी एकरावरच्या पिकाला दिले तर ते 30,000 कोटी रुपये होतात। आणि 30,000 कोटी रुपये राज्याकरता काही फार मोठे नाहीत असं माझं मत आहे। याच्यातला 50% वाटा जर केंद्र सरकारने घेतला तर, कारण भाजपचं सरकार जेव्हा आलं तेव्हा ते म्हणाले काँग्रेसने 2 लाख कोटीचं कर्ज सोडलं। आता हे म्हणतात आहेत की 5 लाख कोटीचं कर्ज भाजपवाल्यांनी आमच्यावर सोडलेलं आहे। मग आता 5 लाख कोटीचं कर्ज झालं तर आणखीन एक 50,000 कोटीचं कर्ज घेतलं आणि सगळ्या शेतकऱ्यांना जर मदत केली तर काय आभाळ नाही कोसळणार आहे? शेतकऱ्यांवर तो आभाळच कोसळलेला आहे। पण राजकारण कसं होतं, हे 50,000 कोटीचं कर्ज घेतलं जाणार आहे का की मध्य प्रदेश 50,000 कोटीचं कर्ज घेतलं जाणार आहे का? किशोर तिवारी बोलतात। किशोर तिवारी जी 50,000 कोटीचं कर्ज घेणार आहात का? कधी घेणार आहात? नाही, हे बघा, एक जे केंद्राकडूनही अजूनही पथक आलेलं नाही, फक्त नेते दौरे करताय भाजपचे। तर एक केंद्राची मदत 15,000 कोटीची आणि महाराष्ट्राची 15,000 कोटीची मदत जर शेतकऱ्यांना मिळाली, ही जी मागणी आहे विजय जावंदिया जी सरांची, तर याच्याशी मी सहमत आहे। आणि मी तटपुंजी मदत नाही म्हटलं, मी म्हटलं की मदत जी घोषित झाली आहे त्याच्या प्रमाणात नुकसान भरपूर आहे। बरोबर आहे किशोर तिवारीजी, आपला शब्द तोकडी असा होता मगाशी। मला आपल्याला हेही विचारायचं आहे ना, मला आपल्याला हेही विचारायचं आहे की राज्याच्या प्रमुखाच्या कडून पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांसाठी घोषित झालेल्या पॅकेजचा जीआर आज तागायत का नाही निघाला? नाही, तो तर मुख्य सचिवाला विचारावं लागेल। मात्र ही सुद्धा माहिती आपल्या चॅनल कडून मला मिळत आहे। नाही, तुम्ही सांगा ना, आम्हाला दिसला नाही जीआर। कदाचित आम्हाला माहिती कमी असेल, तुम्ही दाखवा आम्हाला जीआर। तुम्ही कृषी सल्लागार आहात मुख्यमंत्र्यांचे। माझ्या माहितीत तरी अजून जीआर निघालेला नाहीये। याचं कारण तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला याचं कारण असं आहे, अर्थमंत्र्यांना विश्वासात न घेता परस्पर घोषणा झाली आहे 10,000 कोटीची। पैसे द्यायचे कुठून याचाच हिशोब जर करायचा नाहीये तर 10,000 कोटीच्या घोषणेला महत्व किती, वजन किती? नाही, ही माहिती जर तुमची असेल तर मला विचारावंच लागेल की अर्थमंत्र्याला विचारलं नाही। परंतु मला जोपर्यंत माहित आहे की सर्व पक्षांनी आणि मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाला विश्वासात घेऊनच पॅकेज दिला आहे आणि या पॅकेज मध्ये सुद्धा अजूनही मदत द्यावी लागेल, हे सुद्धा आता निश्चित होत आहे। बरं तिवारी, आपण म्हणताय ना की मंत्रिमंडळाला विचारून काम केलं, ठीक आहे, विश्वासात घेतलं, मंजूर, 10,000 कोटींचं पॅकेज घोषित झालं। अनिल बोंडेंना विचारूयात। अनिल जी, तुमच्याकडे सरकारी यंत्रणेतून माहिती आली आहे का की त्याचा एक जीआर आला? जीआरच्या अनुषंगाने शासनादेशामध्ये सर्व प्रकारचे नियम, अटी इत्यादी इत्यादी घालून जनतेसाठी माहिती खुली झाली, हे आलंय आतापर्यंत। कारण गंमत सांगतो,
ज्या 10,000 कोटीची प्रेस नोट दिली आहे ना, त्याला ना शेंडा आहे ना बुडखा आहे. त्याच्यावर न सरकारचा कुठला क्रमांक घातलाय ना त्याच्यावर खाली कुठल्या अधिकाऱ्यांनी सही केली. एक साधा कागद आहे ज्याच्यावर प्रेस नोट म्हणून 10,000 कोटी दिले अशी घोषणा करून टाकलेली आहे. अशी सरकार चालत नाहीत, अशी सरकार चालवायची नसतात. अनिल बोंडे, तुमच्या लेखी या 10,000 कोटीच्या कागदाचं काय करायचं? नाही, 10,000 कोटी त्यांनी म्हटलं, खरं म्हणजे शेतकऱ्यांना पहिल्यांदाच फसवलं. ते 10,000 कोटी नव्हते, 5,500 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. त्याचा GR अद्यापपर्यंत निघाला नाही. मी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, तर त्यांनी सांगितलं की अजूनपर्यंत अशा प्रकारचं कोणती हालचाल झालेली नाही. ती फाईली अर्थ खात्याला गेली की नाही माहित नाही. आता उद्या कॅबिनेट आहे, कॅबिनेटमध्ये ते मंजूर करून घेतात की नाही तेही माहित नाही. आणि त्यामुळं सगळं बेभरोशाचं म्हणजे वाऱ्यावर सोडल्याचं काम, म्हणजे संपूर्णतः वाऱ्यावर सोडल्याचं. दसऱ्याच्या मेळाव्यात त्यांनी म्हटलं की आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार. विदर्भातल्या प्रसिद्ध नेत्याची आवडती म्हण आहे, लबाडा घरचं आवताण जेवल्याशिवाय खरं नाही. जेवल्याशिवाय खरं नाही. पण आता असं जर म्हटलं तर मग त्यांनी सांगून ठेवलं की आमच्यावर टीका कराल तर आम्ही पाहून घेऊ. त्या दिवशीच्या दसरा मेळाव्यात तर त्यांनी एकदम सगळ्यांवर तलवारी काढल्या की थोडस जरी बोलाल तरी आम्ही काढून घेऊ. पण तुम्हाला सांगतो किशोरजी तिवारी, लोक मंत्र्याला, सत्ताधारी आमदाराला फिरू देणार नाही. एवढे तुम्हाला या लोकांचा जनक्षोभ अशा प्रकारचा महाराष्ट्रात पाहायला मिळेल की नाही, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा मला कॉम्रेड आणि डॉक्टर अजित नवले यांना विचारायचा आहे. अजित नवलेजी, राज्याकडून शेतकऱ्याला मदत तातडीनं मिळणं गरजेचं असताना हे शासनादेशाचे कागदी घोडे कुठं अडतात, कुठं पेंड खातात? थेट प्रश्न आहे. प्रसादजी, मला असं वाटतं की शासन आदेश निघाला नाही हा काही माझ्यासाठी फार मोठा विषय नाही. पण त्याच्यामुळे मदत पोहोचायला उशीर होतोय ना, दिवसागणिक मदत पोहोचायला उशीर होतोय, त्यामुळे तो आदेश गरजेचा आहे. हा, मी आपल्याशी बोलतो. प्रसादजी, पहिल्या पातळीवर पंचनामे सदोष होता कामा नये आणि ते व्यवस्थित झाले पाहिजे, जेणेकरून याद्या प्रॉपर बनतील. हा एक नंबरचा मुद्दा. अगदी बरोबर. सरसकट झाले पाहिजे. संबंध चर्चा करत असताना एक मुद्दा आपल्याकडून राहतोय, आणि तो म्हणजे केवळ राज्य सरकार नव्हे, केंद्र सरकार सुद्धा अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत द्यायला बांधील आहे. हे मदत देण्याच्या मध्ये प्रथमतः केंद्राचं पथक महाराष्ट्रात यायला पाहिजे होतं, त्याच्यानुसार अहवाल द्यायला पाहिजे होता. राज्याने, ऐका अनिलजी, अनिल बोंडेजी, ऐका ना, राज्याने मदतीसाठी प्रस्ताव तर पाठवला पाहिजे. नाही, ऐका अनिलजी, मी यामध्ये बोललो नाही, आपल्याला मला मांडू द्या. मुख्यमंत्र्यांची काही मी बाजू घेण्याचा मुद्दा नाहीये. तुमच्यापेक्षा जास्त तीव्र विरोध तुमच्या अगोदर आम्ही करतो आहोत. परंतु दुसरी बाजू सुद्धा आपण समजून घ्या अनिलजी, की 3 वेळा राज्य सरकारने केंद्र सरकारला रिमाइंड केलं, असं मुख्यमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं. आपले सगळे नेते दौरे करतायत, आपल्या अनेक नेत्यांचं शासन दरबारी दिल्लीला चांगलं वजन आहे. कुणाची वाट पाहत आहे केंद्राचं पथक? का आलेलं नाही महाराष्ट्रामध्ये? केंद्र सरकारचे जे काही निकष आहेत त्या निकषापेक्षा पुढे जाऊन राज्य सरकारने काही त्याच्यामध्ये 4,000ची वाढ केली, घोषणा केली. केंद्र सरकार का घोषणा करत नाही आहे? केंद्र सरकार का मुख गिळून बसलेलं आहे? आणि म्हणून प्रसादजी, राजकारण आपल्याला करायचं नाही, परंतु केंद्र आणि राज्य दोघंही बेजबाबदारपणाने जर वागणार असतील तर राज्याप्रमाणेच आपल्याला केंद्राला सुद्धा प्रश्न विचारावे लागतील. निश्चित. शासनाचा राज्य अजितराव, फार बरं झालं तुम्ही हा मुद्दा उपस्थित केलात. मला तो मुद्दा घेऊन अनिल बोंडेंकडे जायचंच होतं आणि आपणच हा मुद्दा उपस्थित केलात. पण तत्पूर्वी, थोड्याच वेळापूर्वी किशोर तिवारी सुद्धा हा मुद्दा बोललेले आहेत की केंद्राचं पथक अजून आलेलं नाही. याच्यावर उत्तर आपण अनिल बोंडेंकडून घेणार आहोत. अनिल बोंडे, पंतप्रधानांनी फोन केला मुख्यमंत्र्यांना आणि सांगितलं की आम्ही सर्वतोपरी मदत देण्यासाठी तुमच्या पाठीशी उभे आहोत. त्यानंतर काय झालं? पुढे काय घडलं? निश्चितपणे, पण केंद्राचं पथक येण्यासाठी यांचा प्रस्ताव तरी गेला का? पण त्यांनी मगाशीच सांगितलं ना, तीनदा राज्यांनी केंद्राला आठवण करून दिली. तीनदा जर समजा केंद्राला आठवण करून दिली गेली असेल तर केंद्राकडून पथक यायला वेळ का लागतोय? अहो प्रसाद, पुन्हा ऐका, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जे कम्युनिकेशन असायला पाहिजे यांनी ऐका. हो विजयजी जावंदे, पहिल्यांदा ऐका नंतर बोला. एक महत्वाची गोष्ट आहे की केंद्राकडून मदत, या राज्याच्या मदत पुनर्वसन सचिवाकडून
ते अंदाजित नुकसान किती झालेलं आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये किती झालेलं आहे, किती पिकाचं झालेलं आहे, याचा प्रस्ताव तर गेला पाहिजे केंद्राला. नागपूरमध्ये पुरामुळे जे होतं त्याचा प्रस्ताव गेला तर केंद्राचं पथक तातडीनं आलं. मग आता हा महाराष्ट्र राज्याचा प्रस्ताव पाठवला का? पाठवला नाही ही माझी माहिती आहे, खात्रीदायक. मला बोलू द्या. सचिवांच्या मदत नाही आली माध्यमातून ना. आणि म्हणून तो प्रस्ताव पाठवल्याशिवाय मदत केंद्राचं नाही. पथक कसं येऊ शकणार आहे? आपलं फेडरल मदत नाही स्टेट आली. आहे आणि फेडरल स्टेट मध्ये कोणी इंटरफिअर करू शकत नाही. तुम्हाला माहित आहे की केंद्राचं पथक तेव्हाच येऊ शकेल जेव्हा हा प्रस्ताव जाईल, तेव्हा त्याचं ग्राउंड ट्रुथिंग करण्याकरता केंद्र सॅम्पलिंग घेतं आणि तो प्रस्ताव राज्याचा गेला पाहिजे. अजूनपर्यंत तो गेलेला नाही. अनिल बोंडेजी, या मुद्द्यावर विजयराव जावंदी यांना आपलं मत मांडायचं आहे. विजयराव, आपल्यासाठी 1 अरे मिनिट मला बोलायचं आहे. देणार किशोरजी, आपल्याला संधी देतोय. विजयराव जावंदी या पूर्ण 1 मिनिट. नाही, डॉक्टर बोंडे म्हणतात आहेत की नागपूरला पूर आला तेव्हा केंद्राचं पथक आलं, पण उद्धव ठाकरे म्हणतात की मदत जी काही मिळाली ती मिळालीच नाही मदत. मग मदत तर अजूनही आलेली नाहीये ना. प्रश्न तो नाही आहे. मला 1 मिनिट तुम्ही दिलेला आहे. मी या सगळ्या नेत्यांना विनंती करतो की हे दरवर्षी आता येणारं संकट, निसर्गाचा कोप असाच होणार आहे. एक चांगल्या क्रॉप इन्शुरन्सची, युनिव्हर्सल इन्शुरन्सची मागणी आपण सगळेजण मिळून का करत नाही? माझ्या मते आता सरकारकडे अशी याचना करणं, 1 हेक्टर 2 हेक्टरची मदत मिळून काही प्रश्न सुटत नाही. एक चांगला सर्वंकष पीक विमा, त्याचं 100% प्रीमियम सरकारने द्यावं. त्याच्यामध्ये अवकाळी पावसापासून तर खराब झालेला माल, त्याची ग्रेड खराब झाली म्हणून बाजारात मिळणारा कमी भाव, या सगळ्या नुकसान भरपाईची व्यवस्था असली पाहिजे. आणि शेतकऱ्यांना एका एकरातनं कमीत कमी किती उत्पन्न मिळण्याची शक्यता असते तेवढ्या उत्पन्नाची हमी त्या पीक विमा योजनेतनं असली पाहिजे. जीवन विमा योजना काढला, माणूस मेला तर त्या कुटुंबाचं उत्पन्न जातं म्हणून त्याला मदत मिळते. पीक गेलं तर त्या कुटुंबाचं उत्पन्न जातं, त्याला मदत मिळाली पाहिजे. असं काहीतरी डॉक्टर बोंडे साहेब दिल्ली सरकारवर प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये बदल करून या देशात असा एक सर्वंकष पीक विमा योजना आणावं. आम्ही तुमचे खूप उपकार मानू. अनिल बोंडे उत्तर देतात. गुढ्या उभारू आम्ही. विजयराव, अनिल बोंडे उत्तर देतील, त्यानंतर किशोर तिवारी बोलणार आहेत या मुद्द्यावर. विजयराव, तुम्हाला तर धक्का बसेल की महाराष्ट्रामध्ये हवामानावर आधारित फळबाग पीक विमा योजना होती. 2019 पर्यंतच्या निकषाप्रमाणे जे निकष होते, 3 दिवसाचा ट्रिगर पॉइंट होता. 3 दिवस पर्यंत कमी तापमान, जास्त तापमान, ते तापमानाचे ट्रिगर तर बदललेच आणि 3 मला ते माहिती आहे. ते कशाला सांगतो तुम्ही? हे करा ना. ऐका ना, कोरोनाच्या काळामध्ये राज्य माहिती आहे ना. म्हणजे अरे कशी घेणार आहे? मला हे सांगा, हे विम्याचे ट्रिगर ठरवण्याचं राज्य सरकारकडे होतं. राज्य सरकारने हे ट्रिगर बदलवले आणि त्याच्यामुळं त्या विमा कंपन्या आता त्या फळबागाचाही विमा देणार नाही, शेतकऱ्यांना मिळणार नाही. एवढ्या प्रमाणे तिवारी साहेब, जे विमा कंपन्याचे ट्रिगर बदलवण्याचं काम या फळबाग योजनेच्या अधिकाऱ्यांनी केलं, त्यांच्यावर खटले दाखल करणार का शेतकऱ्यासाठी? ठीक आहे, किशोर तिवारी त्याचं उत्तर देतीलच. किशोर तिवारींकडे नक्की उत्तर असेल अशी अपेक्षा आहे. अनिल बोंडेजी, 1 मिनिट, आता किशोर तिवारींना फक्त उत्तर देऊ द्यात. वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे. किशोर तिवारीजी, पीक विम्याच्या संदर्भातली मागणी झाली. विजयरावांनी सांगितलं सर्वंकष, सर्व प्रकारच्या अडचणींवर एकछत्री अंमल करणारा, एकछत्री उपाय देणारा पीक विमा असला पाहिजे. अनिल बोंडेंचं म्हणणं असं आहे की अशा प्रकारच्या पीक विम्यातून निकष बदलून कंपन्यांचा फायदा करून दिला विद्यमान सरकारनं. कारवाई करणार आहात का? किशोर तिवारी, आपल्यासाठी हे मुद्दा. हा, हे बघा प्रसाद, मला पुष्कळ काही अनिल बोंडेंनी सुद्धा मुद्दे उपस्थित केले. एक तर मी सांगतो की राज्याच्या केंद्राकडे प्रस्ताव आहे आणि केंद्र चालढकल करत आहे, हे नक्की आहे. दुसरं एक महत्वाचं बोलायचं आहे मला की युनिव्हर्सल पीक विमा योजना ही केंद्राच्या अखत्यारात होती. त्यांची सांसदीय समिती आली. मी आणि विजय जावंदिया आणि सगळे शेतकरी नेते, डॉक्टर नेवले सुद्धा तिथे होते. आम्ही ज्या शिफारसी केल्या त्या सगळ्या केराच्या टोपलीत टाकून कंपनीचे अधिकारी व कृषी अधिकारी या लोकांनी फ्रेम केलेली योजना सरकारने फॉर्म्युलेट केली. तर मला एक सांगा, कुठल्या सरकारने केली? केंद्र सरकारने. राज्य सरकारची कुठं भीमा असते?
हे अरे नाही, नाही. पंतप्रधान पीक विमा योजना इम्प्लिमेंटेशन आणि केंद्राची आहे. करार कंपन्यांसोबतचे करार राज्य सरकार करते, प्रीमियम देण्याचं काम केंद्र सरकार करतं. अहो अरे बाबा मी स्वतः कृषी मंत्री होतो. राज्य सरकार टेंडर काढतं, टेंडरच्या कंडिशन हे केंद्र सरकार नाही राज्य सरकार ठरवतं. राज्य सरकार आपल्या पिकाच्या टर्म्स कंडिशन ट्रिगर पॉइंट राज्य सरकार ठरवतं. इम्प्लिमेंटेशन राज्य सरकार करतं. ठीक आहे, एकदा किशोर तिवारींचं म्हणणं ऐकूया. याच मुद्द्यावर आपल्याला फार वेळ रेंगाळता येणार नाही. किशोर तिवारी, तुमचं म्हणणं असं आहे की सरकारनं कंपनी धार्जन धोरण घेतलं, त्याच्यामुळे तशा प्रकारची योजना येऊ शकली नाही. दुसरा एक त्याच्याबरोबरचा आणखी महत्वाचा मुद्दा आहे किशोरजी. बघा एक मोठा मुद्दा इथे राहून जात आहे. बर, जे विजय जावंदी यांनी ट्रेस केला की सरकार नुकसान भरपाई कुठपर्यंत देईल, कारण ग्लोबल क्लायमेट चेंज मध्ये अशी परिस्थिती वारंवार येत राहील. याच्यासाठी जे अमेरिकेने केलं, जे युरोपनी केलं किंवा ऑस्ट्रेलियानी केलं, अशी युनिव्हर्सल स्कीम असली पाहिजे ज्याच्यामध्ये सगळे रिस्क मॅनेजमेंट व्हायला पाहिजे. पण या गंभीर मुद्द्यावर चर्चा करायला राजकारणी लोकांना वेळ नाही आणि कोणी तयारी करून राहत नाही. त्याच्यामुळे हा वांदा प्रत्येक वर्षी असतो. बरं, मग याच्यावर एक पटकन शेवटचा मुद्दा आता मी विजय नवले यांना विचारतोय, अजित नवले यांना. अजितराव, जे इतर देशांना जमलं ते भारताला जमण्यासाठी आणखीन काय घडावं लागणार आहे? खरं तर ही सर्वंकष पीक विमा योजना ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे, याच्याशी मी अत्यंत सहमत आहे. याच्यामध्ये केवळ नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण नव्हे तर भावाच्या चढ उतारापासून सुद्धा संरक्षण देणारी आणि शेतकऱ्यांच्या जीविताची, शेतकऱ्याच्या मालमत्तेची सुद्धा काळजी घेणारी एक सर्वंकष पीक विमा योजना किंवा विमा योजना आपण जर खरोखर आणू शकलो, ज्याचं अत्यंत चांगलं सुतोवाच स्वामीनाथन आयोगाने केलेलं होतं आणि त्याचं रिकमेंडेशन सुद्धा केलेलं होतं. मला असं वाटतं की आपण सगळेजण राजकारण बाजूला ठेवत कोणाचा फायदा राज्य सरकार बरोबर की केंद्र सरकार याच्या पलीकडे जात ह्या सर्वंकष पीक विमा योजनेकडे किंवा सर्वंकष शेतकरी विमा योजनेकडे आपण जायला पाहिजे. ती आजच्या काळाची गरज आहे. मला असं वाटतं की वाईटातून चांगलं व्हावं, तसं ह्या वाईट काळातून समज घेत सगळ्यांनी जर त्याच्यावर विचार मंथन केलं आणि अशी योजना जर आली तर शेतकऱ्यांना ती नक्कीच फायद्याची ठरेल. अगदी. बाकी सर्व देशांनी या प्रकारचा मार्ग अपनावलाय, आपल्यालाही तो अपनावला पाहिजे असं नक्कीच मला कळकळून दोन्ही सरकारांना आणि नेत्यांना आवाहन करायचं. अगदी. अजितराव आणि या मुद्द्याला सुरुवात करणारे विजयराव जावंदी या दोघांचंही खूप खूप अभिनंदन. या मुद्द्याला स्पर्श केला त्या निमित्तानं ही चर्चा सुरू झाली. तसंच किशोर तिवारी आणि अनिल बोंडे या दोघांचाही धन्यवाद, त्यांनी या चर्चेत सहभाग नोंदवला. वेळेची मर्यादा आहे, चर्चा इथंच थांबवतोय. बळीराजाला तुझं संकट तुझी जबाबदारी असं सांगून वाऱ्यावर सोडलं जाऊ नये, कारण तो टिकला तर आपण सगळे आहोत. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.